बऱ्याचदा साईज लहान असेल तर कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं हेच लक्षात येत नाही, किंवा कटोरी एकतर मोठी होते किंवा एकतर छोटी होते. साईज जर छोटी असेल तर कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं हेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी सविस्तर दाखवणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 30 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग तुम्हाला मी अगदी सविस्तर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. तर बघा, पहिल्यांदा बॅक पार्टचं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. तुम्हाला मी डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करून दाखवतेय. पहिल्यांदा खालच्या साईडने एक सरळ लाईन आखून घेतली. अस्तर जर खालीवर असेल तर आपलं माप चुकू नये यासाठी पहिल्यांदा पटीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर तिथून वरती ब्लाऊजची उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. ब्लाऊजची उंची 12.5 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलं आणि 13.5 इंचावरती पूर्ण उंची टाकून घेतली. त्यानंतर शोल्डरचं माप येथे मी 5 इंच घेतलेलं आहे. शोल्डर पट्टीचं माप 2.5 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन असं मिळून मी 3 इंच शोल्डर पट्टीचं माप टाकलं. त्याचबरोबर 2 इंच गळा रुंदी. त्यानंतर आपल्याला मुंडाखोलीचं माप टाकायचं आहे 5.5 इंच. 30 साईज आहे त्यामुळे 5.5 इंचावरती मुंडाखोलीचं माप टाकून घेतलं. त्यानंतर मुंडाखोलीची लाईन आपल्याला सरळ आखून घ्यायची आहे. आता छाती घेराचं माप टाकायचं आहे. तर छाती घेर आहे 30 इंच. 30 इंचाचा चौथा भाग किती येतो 7.5 इंच. तर 7.5 इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं आहे. तर बघा, 30चा चौथा भाग किती येतो 7.5 इंच. तर 7.5 इंचावरती एक मार्किंग केलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर बघा, छाती घेराचं माप टाकून घेतलं. आता कमर घेराचं माप टाकायचं आहे. कमर घेर आहे 25 इंच. 25चा चौथा भाग किती येतो 6.25 इंच. तर 6.25 इंचावरती एक मार्किंग केलं. त्यानंतर पुढे 1 इंच टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. आता सेंटर मधून 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे आणि हा पॉईंट आणि शोल्डरचा पॉईंट आपल्याला जोडून या पद्धतीने तिरकस लाईन आखून घ्यायची आहे. आता इथून बघा, सेंटर मधून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मागील मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, मागील मुंडाचा शेप देऊन घेतला. आता शोल्डर पट्टीपासून आपल्याला क्रॉसमध्ये मागील गळ्याची उंची टाकायची आहे. तर इथे 8.5 इंच मागील गळ्याची उंची घेतलेली आहे आणि 2.5 इंचावरती मागील गळ्याची रुंदी घेऊन बॉक्स तयार करून घेतला. आता इथे मी राऊंड शेप देऊन घेणार आहे. तर हे बघा, राऊंड शेप देऊन घेतला. आता टक्सचं मार्किंग करून घेऊया. तर टक्सचं मार्किंग करण्यासाठी आपल्याला कमर घेरच्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर बघा, 1.5 इंच मार्जिन सोडून टेप सरळ ठेवला आणि टेप फोल्ड करून मध्यावरती मार्किंग करून घेतलं. त्यानंतर टक्सची उंची टाकून घेतली आणि दोन्ही साईडला अर्धा इंचाचे टक्स टाकून घेतले. तर या पद्धतीने आपलं बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे. आता फ्रंट पार्टचं कटिंग करून घेऊया. फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी बॅक पार्ट पहिल्यांदा आपल्याला आहे तसा आखून घ्यायचा आहे. एक लक्षात घ्या, बॅक पार्टचं कटिंग आपण अस्तरच्या बंद बाजूवरती केलेलं आहे आणि फ्रंट पार्टचं कटिंग आपल्याला अस्तरच्या ओपन साईडला करायचं आहे. तर हे बघा, फ्रंट पार्टचं कटिंग करण्यासाठी बॅक पार्ट आपण आहे तसा आखून घेतलेला आहे. जरी आपण बॅक पार्ट आहे तसा आखून घेतला तरी सुद्धा आपल्याला एकदा शोल्डर चेक करायचं आहे. त्याचबरोबर मुंडा खोलीचं माप सुद्धा एकदा चेक करायचं आहे. बऱ्याचदा मार्किंग करताना माप कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे शोल्डर आणि मुंडा खोलीचं माप एकदा चेक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, शोल्डर आणि मुंडा खोलीचं माप चेक करून घेतलं. आता सेंटर मधून आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढील मुंडाचा शेप देऊन घ्यायचा आहे. जे बिगनर्स आहेत त्यांनी हे लक्षात घ्या, हा जो शेप आहे तो मागील मुंडाचा शेप आहे, त्यामुळे या शेपवरती असा क्रॉस द्या. बऱ्याचदा नवीन शिकत असताना आपल्या लक्षात येत नाही आणि आपण फ्रंट पार्टसाठी हाच मुंडा कट करत असतो. तर बघा, शोल्डर पट्टीचं माप आपण 3 इंचावरती टाकलेलं आहे. तिथून क्रॉसमध्ये पुढील गळ्याची उंची मी 6.25 इंच घेतलेली आहे आणि 2.5 इंचावरती पुढील गळ्याची रुंदी घेऊन इथे बॉक्स तयार करून घेतला आणि त्याचबरोबर पुढील गळ्याचा शेप सुद्धा देऊन घेतलेला आहे. आता एक पट्टीची मापे टाकून घेऊया. तर खालून वरती आपल्याला दोन्ही साईडला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पट्टीने सरळ लाईन आखून घ्यायची आहे. सरळ लाईन आखून घेतल्यानंतर इथून वरती 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एक पट्टीच्या लाईन वरती आपल्याला 3.25 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने एक पट्टीचा शेप देऊन घ्यायचा आहे. एक पट्टीचा शेप देऊन घेतल्यानंतर आपल्याला कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग करायचं आहे. तर बघा, 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि गळ्याच्या साईडने 5 इंच, 5.25 इंच किंवा 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे.
गळ्याची उंची किती आहे त्यावरती हे मार्किंग डिपेंड आहे. तुम्हाला जर तसं समजत नसेल तर तुम्ही डायरेक्ट खालून वरती अर्धा इंचावरती मार्किंग करू शकता. आता हा पॉइंट आणि कटोरीच्या साइड पार्टचा पॉइंट आपल्याला एकमेकांना जोडायचा आहे. आता हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर इथे जो सेंटर तयार झालेला आहे तर ते सेंटर पासून पुढे आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि आता या पॉइंट मधून आपल्याला कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे. कटोरीचा शेप देण्याची ही पद्धत खूप सोपी आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही मापे टाकून कटोरीचा शेप दिला तर साईजनुसार तुम्हाला परफेक्ट कटोरी मिळेल. तर बघा, सुरुवातीला आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून कटोरीच्या साईड पार्टचं मार्किंग केलं 2.5 इंचावरती. त्यानंतर गळ्याच्या साईडने 5.25 इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही पॉइंट जोडून घेतले आणि हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर सेंटरमधून 1.5 इंचावरती मार्किंग करून आपण कटोरीचा शेप देऊन घेतलेला आहे. तर बघा, फ्रंट पार्टची सर्व मापे टाकून झालेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर हे बघा, फ्रंट पार्टचं कटिंग करून घेतलेलं आहे. आता फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला योगपट्टी आहे तशी ठेवायची आहे. योगपट्टी अजिबात वाढवायची नाही. आपल्याला फक्त कटोरी आणि कटोरीचा साइड पार्ट अस्तरवरती वाढवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा कटोरीचा साइड पार्ट अस्तरवरती वाढवून घेऊया. कटोरीचा साइड पार्ट आपल्याला अस्तरवरती ठेवून आहे तसा आखून घ्यायचा आहे. आता बघा, ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग आपल्याला 5 इंचाने वाढवून घ्यायचा आहे. हे बघा, इथून आपल्याला 5 इंच हा भाग वाढवायचा आहे. त्याचबरोबर खालच्या साईडने अर्धा इंच आपल्याला हा भाग वाढवायचा आहे. तर हे बघा, ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग आपल्याला 5 इंचाने वाढवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि खालच्या साईडने अर्धा इंच हा भाग वाढवायचा आहे. तर बघा, ज्या भागाला आपण कटोरी जोडतो तो भाग आपण 5 इंचाने वाढवलेला आहे आणि खालच्या साईडने अर्धा इंच हा भाग वाढवून घेतलेला आहे. आणि हे बघा, मी इथे कटिंग सुद्धा करून घेतलेला आहे. तर या पद्धतीने आपण कटोरीचा साइड पार्ट वाढवून घेतलेला आहे. आता आपल्याला कटोरी सुद्धा वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी आपल्याला पहिल्यांदा आहे तशी आखून घ्यायची आहे. तर हे बघा, कटोरी आहे तशी आखून घेतलेली आहे. आता बघा, जसा आपण कटोरीचा साइड पार्ट 5 इंचाने वाढवलेला आहे सेम ॲज इट इज आपल्याला कटोरीचा हा भाग सुद्धा वाढवून घ्यायचा आहे 5 इंचाने. तर बघा, इथे मी 5 इंचाने हा भाग वाढवून घेतलेला आहे. ज्या भागाला आपण कटोरी जोडणार आहोत तो भाग सुद्धा आपल्याला 5 इंचाने वाढवून घ्यायचा आहे. आलं लक्षात? आपण लहान साईज कटिंग करतोय त्यामुळे आपल्याला हुकलूक पट्टीच्या साईडला 1 इंचाने हा भाग वाढवून घ्यायचा आहे आणि सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आता हे दोन्ही पॉइंट जोडून घेतले. आता ह्या लाईनचा आपल्याला मध्य काढायचा आहे. तर टेप सरळ ठेवायचा आणि टेप फोल्ड करून मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मध्यापासून खाली सरळ लाईन आखून घ्यायची आणि ह्या लाईनवरती आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जसं आपण हुकलूक पट्टीच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग केलं सेम ॲज इट इज 1 इंचावरती मार्किंग करून हे दोन्ही पॉइंट आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत. तर बघा, या पद्धतीने आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. कटोरी वाढवण्याची ही पद्धत खूप सोपी आहे. मुळात कटोरी ब्लाउज कटिंगची ही पद्धतच खूप सोपी आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुमच्या पटकन लक्षात बसेल एवढी सोपी ही पद्धत आहे. तर बघा, कटोरी आपण वाढवून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला कटोरीचा टक्स टाकायचा आहे. तर कटोरीचं कटिंग करून घेते आणि तुम्हाला टक्स कसं टाकायचं ते दाखवते. तर हे बघा, कटोरी वाढवून मी ते कट करून घेतलेली आहे. आता हा जो मधला टक्स आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे बघा या पद्धतीने आणि आपल्याला 1 इंचावरती टक्सची रुंदी टाकायची आहे. लहान साईज आहे त्यामुळे टक्सची रुंदी मी 1 इंच घेतलेली आहे आणि उभा टक्स आपल्याला 2.5 इंचावरती असा क्रॉस टाकायचा आहे. आलं लक्षात? आणि या पद्धतीने बघा, टक्स फोल्ड करून येते मी पिन लावून घेते. तर हे बघा, कटोरीचा टक्स टाकल्यानंतर कटोरी आपली अशा पद्धतीने दिसणार आहे. एक लक्षात ठेवा, साइड पार्ट पेक्षा कटोरी अर्धा ते पाऊण इंच जास्त असली पाहिजे. त्यावेळेसच साइड पार्टला कटोरी अगदी व्यवस्थित बसते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कटोरी चपटी होत नाही. त्यामुळे कटोरी साइड पार्ट पेक्षा अर्धा ते पाऊण इंच जास्त असली पाहिजे. दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही कटोरी आणि कटोरीचा साइड पार्ट जर व्यवस्थित वाढवून घेतला तर तुम्हाला शिलाई करताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्याचबरोबर साईजनुसार कटोरी फिटिंगला सुद्धा परफेक्ट बसेल. आपण बॅक पार्टचं कटिंग बघितलं, फ्रंट पार्टचं कटिंग बघितलं. आता आपण बाहीचं कटिंग बघूया.
बाही कटिंग करण्यासाठी ते मी डबल फोल्ड अस्तर करून घेतलेला आहे. पहिल्यांदा बंद बाजूकडून बाहीची उंची प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. बाहीची उंची 7 इंच प्लस अर्धा इंच असं मिळून मी 7.5 इंचावरती बाहीची उंची टाकलेली आहे. त्याचबरोबर इथे मी 8 इंचावरती बाहीची घडी टाकून घेते. लहान साईज आहे त्यामुळे बाहीची घडी इथे मी कमी टाकलेली आहे. खाली सुद्धा सेम मार्किंग करून आपल्याला इथे सरळला टाकून घ्यायचे आहे. आता आपल्याला बाहीची कॅप हाईट टाकायची आहे. दोन्ही साईडला 3 इंचावरती बाहीची कॅप हाईट टाकून सरळला टाकून घ्यायची आहे. कॅप हाईट टाकून घेतल्यानंतर दंडघेराचं माप टाकायचं आहे. दंडघेराच्या निम्मे प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असतो, तर 4.5 इंचावरती मी दंडघेर टाकलं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. वरती सुद्धा आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊन हे दोन्ही पॉईंट जोडायचे आहेत. आता कॅप हाईटच्या लाईनचा मध्य काढायचा आहे, तर टेप सरळ ठेवला, 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला टेप सरळ ठेवायचा आहे आणि टेप फोल्ड करून मध्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मध्यापासून वरती पट्टीने सरळला टाकून ह्या लाईनचे 3 समान भाग करायचे आहेत. आता 3 समान भाग करून घेतल्यानंतर आपल्याला हे जे 2 पॉईंट मिळालेले आहेत, तर त्या पॉईंट मधून आपल्याला पुढील मुंड्याचा आणि मागील मुंड्याचा सेट देऊन घ्यायचा आहे. तर हे बघा, बाहीची सर्व मापे टाकून झालेली आहेत. आता कटिंग करून घेऊया. तर हे बघा, बाहीचं कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही बाहीचा शेप बघू शकता, अगदी परफेक्ट आलेला आहे. या पद्धतीने जर तुमचा बाहीचा शेप आला तर तुमची बाही अगदी परफेक्ट फिटिंगला बसते. लहान साईज असेल तर कटोरी ब्लाउजचं कटिंग कशा पद्धतीने करायचं हेच तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर दाखवलेलं आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही स्टेप बाय स्टेप कटोरी ब्लाउज कटिंग केला तर तुमचं कटिंग अगदी परफेक्ट येईल. त्याचबरोबर ब्लाउज सुद्धा परफेक्ट फिटिंगला बसेल. कटोरी ब्लाउज कटिंगची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे अपडेट भेटत राहतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.